तर हे ब्लू कलरमध्ये दिसत आहेत ना, ते निऑन टेट्रा आहेत. हे बघा सगळे मॉली झालेत वरती, त्यांना पण आपण फीडिंग करूया. शुभप्रभात मित्रांनो. तर फिश टँक सेटअप करून मला जवळपास महिना ते 1.5 महिना होऊन गेला आहे आणि फिशचा अपडेट मी काहीच दिला नव्हता. तर आज मी दाखवतो तुम्हाला की कोणकोणते फिश आपण फिश टँकमध्ये ॲड केलेले आहेत. आपला जो टँक आहे ना तो 1 फीटचा आहे, म्हणजे 1 फीट लांबी, रुंदी आणि उंची पण. तर त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले फिश बघा कोणते कोणते आहेत. तर हे ब्लू कलरमध्ये दिसत आहेत ना, ते निऑन टेट्रा आहेत. तर ते एकूण 6 आहेत. आणि हा वाला फिश आहे ना, हे दोघं, तर हे 2 मॉले आहेत. आणि हा आहे तो 2 प्लॅटे आहेत, हे 2. आणि हे दोघं आहेत ना ते, आणि दुसरं एक आहे अजून, हा छोटावाला. तर हे 3 आहेत ते अल्लिगेटर आहेत. तर एवढे मासे आहेत आपल्याकडे टँकमध्ये. आणि हे छोटे 2 सोडलेत ना, ते गप्पीज आहेत. तर या टबमध्ये बघा आपण छोटे छोटे जे बेबीज झाले होते ना, त्यांना ठेवलं आहे. इकडं 3 जण आहेत आणि या साईडला एक आहे 4. हे बघा 4 जण आहेत. तर यांना आपण वेगळ्या टबमध्ये ठेवलेलं आहे. तर सकाळपासून टँक क्लीन केला, पाठीमागे टब वगैरे ठेवलेत, त्यामध्ये पण मासे आहेत. तर ते सगळे क्लीन केले, त्याच्यामुळे माशांना फिडिंग करायचे राहून गेले. तर आता आपण माशांना फिडिंग करूया. तर हे 2 प्रकारचे फिश फूड आपण घेऊन आलो आहे. तर आता आपण फिडिंग करूया माशांना. तर वरती झालं की बघा लगेच येतील. हे बघा आले एकत्र सगळे. टँकमधल्या फिशला आपण फिडिंग केलं आहे. तर आता आपण पाठीमागे टबमध्ये ठेवले त्या माशांना आपण फिडिंग करायला जाऊया. इकडे पाठीमागे 4 टब ठेवलेत. तर एकामध्ये 3 गप्पी फिश आहेत, एकामध्ये चॉकलेट मॉली आहे, तो मोठा आहे साईजमध्ये, आणि एकामध्ये ते व्हाईट मॉली आहेत. तर ते एकूण 4 ठेवलेत. आणि एकामध्ये आपण ठेवले ते गप्पी आहेत, म्हणजे आपले गावठी गप्पी असतात ना, ते ठेवलेत. तर यामध्ये गप्पी मासे ठेवलेले आहेत बघा. हे बघा 2 दिसत आहेत खाली, आणि अजून एक आहे या झाडामध्ये लपला असेल. हा बघा. तर 3 मासे आहेत यामध्ये. हे बघा एकत्र झाले आता. तर इथे 3 मासे गप्पी आहेत. हा एक टब आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक मॉली ठेवलेला आहे. हा बघा मोठा आहे मॉली, चॉकलेट मॉली आहे. हा बघा लपतोय. यामध्ये गावठी गप्पे आपले सगळे. तर खूप सारे ठेवलेत बघा. आणि हे प्लांट आहे ते वॉटर कॅबेज आहे. हे बघा खूप सारे आहेत. तर सगळ्यात माझे फेवरेट आहेत ते व्हाईट मॉलीज आहेत. तर ते पण टबमध्येच ठेवलेत, ते दाखवतो. तर या टबमध्ये आहेत एकूण 4 आहेत. हा बघा पटकन लपतात ते. हा इथे आहे आणि हे 3 इकडे खाली लपलेत. या साईडला आहेत. हा बघा एक निघाला. हे बघा दोघं. हे बघा एकूण आता सगळे दिसत आहेत. हे बघा इकडे आले. तर हे व्हाईट आहेत आणि एक आहे त्याच्या अंगावरती स्पॉट आहेत. ह्या झाडाचं नाव मला माहिती नाही, पण हे आहे ते कमळ लावलेलं आहे, जे की मला आईने दिलं आहे देवरू करून. आणि हा बघा 4था मासा दिसला आहे तो. तर मासे सगळे दाखवलेत, आता त्याला आपण फीडिंग करूया. तर या टबमध्ये आहे तो एक मॉलीच आहे, चॉकलेट मॉली मोठा आहे. तर यामध्ये आहेत ते 3 गप्पीज.
हा बघा आला खायला लगेच. तो बघा खायला सुरुवात पण केलं. हे बघा सगळे मॉली झालेत वरती, त्यांना पण आपण फिडिंग करूया. तर या साईडला सगळेच लहान गप्पी आहेत, तर त्यांना छोटे पॅलेट्स द्यावे लागतात. आले खायला. सगळ्या फिशेसचं अपडेट मी दिलेलं आहे. आणि लास्ट संडेला आम्ही फिशिंगला गेलो होतो, तर तिथे आम्हाला एक छोटंसं काळगुंड मिळालं आणि 3 खवळे मिळालेत. तर ते इकडे पाठीमागे त्या मोठ्या टबमध्ये ठेवलेले आहेत, तर तो पण दाखवतो. तर इकडे आहे तो ड्रम. तर ड्रम कट करून ठेवलेला आहे आणि हे बघा खाली आहेत, लपलेत. तर हा काळगुंड बघा इकडे या साईडला आहे, तर तो जास्त करून लपूनच असतो. आणि हे इकडे 3 खवळे आहेत, हे बघा. त्यांना पण फिडिंग करूया. हे बघा आले खायला. पाऊस आला. तर हे इकडे टब ठेवलेत ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर पॉपी ॲड करायचे आहेत. तर बिया पाठीमागे ठेवल्या आहेत. पाऊस आला तर हे पाठीमागे टब लावलेत ना, 5 आहेत एकूण. तर त्यामध्ये आपल्याला वॉटर पॉपी ॲड करायचे आहेत आणि बिया ठेवल्या आहेत. तर काही बियांना वरती रुजून आलेल्या आहेत त्या, आणि अर्धे यायचे आहेत. तर ते मोठे झाल्यानंतर त्यामध्ये आपण ते सगळे लावणार आहोत आणि त्यामध्ये फिश पण आपण सोडू. पाऊस पण आला बघा. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा.